26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर ए तैयबच्या प्रशिक्षित सशस्त्र 10 अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला। या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले होते। 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते। घणसोली सेक्टर 5 हावरे चौक येथे गेली 10 वर्षांपासून जनसेवक प्रमोद कदम व जनसेविका योजना कदम यांच्या नेतृत्वाखाली 26/11 मध्ये शहीद झालेल्या सैनिकांना व नागरिकांना श्रद्धांजली वाहिली जाते। तसेच संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी देखील यांच्या माध्यमातून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या श्रद्धांजली कार्यक्रमात कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर तसेच अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली दिली। तसेच जनसेवक प्रमोद कदम व जनसेविका योजना कदम प्रभागातील मान्यवर तसेच नागरिक व लहान मुले यांनी फुले वाहून व मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला सहभाग दर्शवला। यावेळी मान्यवरांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच असेही सांगितले की आपली नवीन पिढी यांना देशासाठी बलिदान दिलेल्या वीर शहीदांचे स्मरण राहावे म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे ही काळाची गरज आहे। या प्रसंगी कोपरखैरणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, सूर्यकांत वाघमारे, निर्मला पांडे, निर्मला पाटील, सुनील मस्कर, प्रमोद साळुंखे, कृष्णा पाटील, वैशाली वाघमारे, मीनल मापणकर, महेश चोरगे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। 26 नोव्हेंबर हा जो आपला राज्यघटने आपण जी संविधान दिवस साजरा करतो, तर या दिवशी 26/11ला पाकिस्तान सारख्या देशाने आपल्यावर प्राणघातक हल्ला केला। आपल्या देशाच्या संविधानावर हल्ला केला होता। त्या हल्ल्यात आपले जे जवान, पोलीस जवान शहीद झाले, त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून जो कार्यक्रम केला होता तो खरंच स्तुतनीय आहे। पण म्हणजे खरोखर म्हणजे तो स्तुती करण्यायोग्यच आहे। तर आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे की काय, 26 जानेवारी हा दिवस 26 जानेवारी 1949 ज्या दिवशी आपण भारतीय राज्यघटना अंगीकृत केली आपल्या स्वतःसाठी आणि आपण खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही आणली, तो दिवस आपण खूप अतिशय यापेक्षा मोठ्या जोमाने साजरा केला पाहिजे। आणि हा जो उपक्रम यांनी राबवलाय हा असाच पुढे चालू राहावा यासाठी त्यांना शुभेच्छा। आणि हे अभिवादन फक्त आजच्या दिवसापुरतं नसावं, हे वर्षभर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या शहीदांनी बलिदान केलंय म्हणून आपण हे स्वातंत्र्य उपभोगतोय आणि आपल्या कर्तव्याप्रती आपण झालं पाहिजे। कारण आज काय झालंय, भारतात प्रत्येक जण आपल्या हक्काप्रती जागृत आहे पण आपली कर्तव्य विसरलेलं आहे। तर कृपया त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं। थँक्यू। 26/11/2008 साली मुंबईवर दहशतवाद्याने हल्ला केला। मुंबईवर म्हणजे आपल्या मातृभूमीवर हल्ला आहे आणि तो हल्ला परतवण्यासाठी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जीवाची, प्राणाची बाजी लावून तो हल्ला परतवून लावला। परंतु त्या हल्ल्यामध्ये आपले अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी त्या ठिकाणी शहीद झाले आणि त्याच्यामुळे आजचा दिवस गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी शहीद दिन म्हणून आपण सर्वजण मानवंदनेसाठी, अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी मानतो आणि सर्वजण त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात। मातृभूमीवर वारंवार नेहमीच हल्ले होत असतात। पाकिस्तान राष्ट्राकडून त्या ठिकाणी हे हल्ले नियोजित केले जातात आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या ठिकाणी हा हल्ला होताना सीमेवरचे जवान आणि आपले पोलीस अधिकारी कर्तव्यदक्ष त्या ठिकाणी आपलं काम चोखपणे पार पाडतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी संरक्षितपणे, सुरक्षितपणे त्या ठिकाणी राहतो। आणि अशा सर्वांना बळ मिळावं, त्यांना आणखी शक्ती मिळावी म्हणून देवाकडे नेहमीच प्रार्थना केली पाहिजे। परंतु आजचा शहीद दिन म्हणून आज मी सर्व हुतात्म्यांना त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणखी शक्ती देवो ही सदिच्छा प्रार्थना। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील विविध ठिकाणी पाकिस्तानातील 10 दहशतवाद्यांनी जो धुमाकूळ माजला होता, त्या 4 दिवस अक्षरशः त्यांनी जी भयावह स्थिती मुंबईकरांवरती ओढावलेली होती, त्या स्थितीला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपले मुंबई पोलीस या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता
त्यांनी ही मुंबई त्याने प्राणाची आहुती देऊन त्यांनी हा सगळा जो आहे 4 दिवसाचा म्हणजे 9 जणांना त्यांनी ठार केलेले होते आणि एकाला कसाबला त्यांनी फाशीची शिक्षा दिलेली होती। अशा वीर जवानांना आदरापूर्वक श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी प्रमोद मित्र परिवारातर्फे हा श्रद्धांजलीचा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो। तसेच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन देखील आहे, त्यामुळे भारतातील तमाम बांधवांना संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आज भारतीय संविधान दिन, या भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व भारतातील सर्व नागरिकांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आज 26/11 हा दिन साजरा करतो आम्ही, पण हा साजरा करत असताना हा साजरा म्हणण्यापेक्षा अतिशय दुःखद दिन या ठिकाणी आमचे कामठे साहेब, करकरे साहेब, साळसकर साहेब असे अधिकारी, मुंबईसारखे त्यांचे सहकारी आज या मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आज ते हुतात्मे झाले। आज या ठिकाणी आम्ही हा दरवर्षी या हुतात्म्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आज या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे, हे असे कसाब सारखे राक्षसी वृत्तीचे जे लोक आहेत आणि ह्या राक्षसी वृत्तीचे लोक ज्या पद्धतीने आपल्या भारतावरती हल्ले करतात, ह्या लोकांना आम्हाला हेच सांगायचं आहे, असे तुम्ही कितीही भ्याड हल्ले केलेत तरी आज आमची येणारी पिढी आणि या ठिकाणी आमचे असलेले जिगरबाज कार्यकर्ते हे असले भ्याड हल्ले परतवून लावण्याची क्षमता ठेवतात। त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी फक्त हाच मेसेज द्यायचा प्रयत्न करतोय की आमची ही नवीन पिढी आहे, ही आपल्या देशासाठी ज्यांनी आहुती दिले त्यांच्याबद्दल त्यांना माहिती असणं आणि येणाऱ्या प्रत्येक भ्याड हल्ल्यावरती आपण कशा पद्धतीने लक्ष ठेवावं आणि जागृत राहावं म्हणून हा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही राबवत असतो। आणि पुन्हा एकदा या हुतात्म्यांना आम्ही मनापासून सलाम करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजलि वाहतो। 26/11/2008 आज भी हमारे दिमाग में इस तरह छाया हुआ है। अभी तक हम उस दहशत से अच्छी तरह से निकल नहीं पाए हैं, क्योंकि वो दिन हम टीवी में देख रहे थे, लेकिन जो जवान जो शहीद हुए हैं उन्होंने वहाँ पर के लोगों को बचाने के लिए जो अपनी आहुतियाँ दी हैं उनको हम कभी भूल नहीं सकते। उन सिपाही पुलिस वाले जितने भी लोग थे वहाँ पर, उन सब के लिए हम भावभीनी श्रद्धांजलि देते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हटलं तर 26/11 हा देशावरती झालेला एक महाभयानक असा हल्ला होता आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांबरोबरच जे आमचे पोलीस अधिकारी होते त्यांचे सुद्धा या हल्ल्यामध्ये शहीद झाले होते। खरं तर त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपण सुरक्षित आहोत आणि त्यांचं बलिदान कधीही न विसरण्यासारखं आहे। आणि आज त्यांची स्मृती दिन आहे आणि त्या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना आज या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। प्रमोददादा कदम यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, खरोखर अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि यांचं स्मरण कायमस्वरूपी आपल्या सर्व भारतीयांच्या मनात घर करून राहील एवढं बोलतो। धन्यवाद। 26/11 ही तारीख ऐकूनही आजही जसाच्या तसा तो दिवस आपल्याला जसाच्या तसा आठवतो। त्या घटनेचे आपण सर्वच साक्षीदार आहोत। आता बाकी आपण जे मुलांना इतिहास सांगतो त्यासाठी आपण स्वतः तिकडे साक्षीदार नव्हतो, पण ह्या घटनेची पूर्ण जशीच्या तशी कहाणी आपण आज मुलांना आपल्या स्वतः सांगू शकतो। यांच्या बलिदानामुळे आज आपण इथे सगळेच सुरक्षित आहोत। यांना 26/11 ज्यांनी आपल्यासाठी इतकं स्वतःचा त्याग केलाय त्यासाठी त्यांना खरंच मनापासून श्रद्धांजली। त्यांच्या कुटुंबियांना सर्व सुख समृद्धी लाभू दे हीच देवाचरणी प्रार्थना। आपल्या राज्यासाठी देशासाठी हा काळा दिवस मानला जातो आणि या दिवसामध्ये जे गोरगरीब जनतेचे आणि आपले मप्पो म्हणजे महाराष्ट्र पोलीस ज्यांचे बलिदान झालं त्यासाठी मी त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि असा दिवस परत या देशावरती कधी येऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 26/11 आजचा दिवस आपण ह्या हुतात्म्यांसाठी समर्पित केलेला आहे।
26/11च्या दिवशी पाकिस्तानातून जे आतंकवादी भारतामध्ये आले, त्यांनी मुंबईमध्ये येऊन जो धुमाकूळ घातला, त्यामध्ये सर्वात भीषण तो हल्ला होता. तर त्यामध्ये स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता जवानांनी आणि या पोलिसांनी जे स्वतःचे प्राण गमावले, त्यांच्या प्रती आज त्यांना श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांसाठी.